काय दिलंय? 2 types of boxes A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. एक ट्रक आहे, त्याची कॅपॅसिटी किती आहे? 10 टन्स. 10 टन्स म्हणजे किती? 10 into 1 टन म्हणजे किती केजी असते? 1000. म्हणजे किती झालं हे? 10,000 केजी. 10 टन म्हणजे किती? 1 टन म्हणजे 1000 केजी आणि 10 टन म्हणजे 10,000 केजी. When 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck. तर या ट्रक मध्ये काय? तर 150 बॉक्सेस आहेत टाइप ए चे आणि 100 बॉक्सेस आहेत टाइप बी चे. हे ट्रक मध्ये लोड केलेले, त्यांनी ठेवलेले. इट वेट्स 10 टन्स. त्याचं वजन काय आहे? 10 टन आहे. But when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded. जर आपण या ठिकाणी टाइप ए चे बॉक्सेस जर 260 टाकले तर टाइप बी चे किती टाकावे लागतील? 40. जेणेकरून 10 टन ची गाडी ती लोड होईल. So that it is fully loaded. Find the weight of each type of box. मग हे जे बॉक्स आहेत, टाइप ए चे बॉक्स आहेत आणि टाइप बी चे बॉक्स आहेत, तर या एका बॉक्सचं वजन किती आहे हे आपल्याला सांगायचंय. टाइप ए बॉक्स आणि टाइप बी बॉक्स आहेत, त्यांचं वजन काय आहे ते आपल्याला सांगायचंय. सुरुवातीलाच आपल्याला माहिती का टाइप ए चा जे बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे माहिती का? नाही माहिती. आणि टाइप बी चा जे बॉक्स आहे त्याचं वजन माहिती का आपल्याला किती केजी? नाही माहिती. मग इथं आपण काय लिहिणार? सुरुवातीला लेट काय लिहायचं? लेट द वेट ऑफ बॉक्स ए. तर बॉक्स ए जे आहे त्याचं वेट किती घ्यायचं? ऑफ टाइप ए. टाइप ए चा जे बॉक्स आहे त्याचं वजन आपण घेऊ बी एक्स केजी. किती? एक्स केजी. आणि जे टाइप बी चा जे बॉक्स आहे त्याचं वजन किती घ्यायचं? and that of box B. बॉक्स बी कोणत्या टाइपचा? ऑफ टाइप बी बी वाय केजी. तर तुम्हाला आता या प्रश्नामध्ये काय फाइंड करायला सांगितले? टाइप ए बॉक्स आहे त्याचं वजन किती? तर आपण घेतलं एक्स. आणि टाइप बी चा बॉक्स आहे त्याचं वजन किती? तर आपण घेतलं वाय केजी. आता आपल्याला माहिती 1 टन म्हणजे किती? 1 टन म्हणजे 1000 केजी आणि 10 टन म्हणजे 10,000 केजी. आता ह्या टनला आपण केजी मध्ये का केलं? कारण की टाइप ए बॉक्स केजी मध्ये घेतलाय, टाइप बी बॉक्स पण केजी मध्ये घेतलाय. मग या ठिकाणी आपल्याला हे जे टन मध्ये आहे याला पण केजी मध्ये करावं लागेल ना. आलं का लक्षात? सगळे एकाच ह्याच्यामध्ये करून घ्यायचे, एकाच सिस्टीम मध्ये. आता पहिली जी कंडिशन आहे त्या कंडिशन नुसार आता आपल्याला इक्वेशन तयार करायचे. आता बघा इक्वेशन कसं तयार करायचं? तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, आता फर्स्ट कंडिशन काय आहे? आता नीट लक्ष द्या. काय दिलंय? 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. टाइप ए चे किती बॉक्सेस आहेत? 150. 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी आणि आर लोडेड इन द ट्रक. ट्रक मध्ये लोड केलेत आणि त्याचं वजन किती आहे? 10 टन. म्हणजे टाइप ए चे जे 150 बॉक्सेस आहेत आणि टाइप बी चे जे 100 बॉक्सेस आहेत यांचं वजन टोटल किती झालं? 10,000 केजी.
मग काय करायचं, आपल्याला माहिती टाईप ए बॉक्सचं वजन किती घेतलं आपण, एक्स. टाईप बी च्या बॉक्सचं वजन किती घेतलं, वाय केजी. हे किती घेतलं, एक्स केजी. मग काय करायचं, 150 ने आपण या एक्स ला जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला ही 150 बॉक्सेसचं वजन मिळेल. समजा 150 बॉक्स, एका बॉक्सचं वजन समजा टाईप ए चे एका बॉक्सचं वजन जर समजा 5 किलो आहे, तर 150 बॉक्सेसचं वजन किती येईल, तर आपण काय करणार, 150 ला कशासोबत मल्टिप्लाय करणार, एक टाईप ए चा बॉक्स आहे त्याचं वजन मी 5 किलो म्हणलं, एक टाईप ए चा बॉक्स आहे त्याचं वजन किती आहे 5 केजी, आणि टोटल बॉक्सेस किती आहेत 150. टोटल किती आहेत 150 बॉक्स. मग या टोटल 150 बॉक्सेसचं वजन किती, कसं काढणार, 150 इंटू 5 करावं लागेल ना, बरोबर आहे का, म्हणजे आपल्याला सगळ्या बॉक्सेसचं वजन मिळेल. तुमच्याकडे एक बॉक्स दिलाय, ते एका बॉक्सचं वजन आहे 5 किलो. आता मी तुमच्याकडे 150 बॉक्स दिलेत, त्या 150 बॉक्सचं वजन किती, तर मग कसं काढणार तुम्ही, 150 इंटू 5. आता लक्षात आलं, 150 इंटू 5. तर इथं काय करणार, मग 150 इंटू काय करायचं आपल्याला, 5 किलो आहे का इथं दिलंय का, किती घेतलंय आपण एका बॉक्स, टाईप ए चं जे बॉक्स आहे त्याचं वजन किती, एक्स आहे ना, मग इथं काय घेणार 150 इंटू एक्स. तर यामध्ये काय केलंय, पहिल्या कंडिशन नुसार काय दिलंय की ट्रक मध्ये 150 बॉक्सेस आहेत टाईप ए चे आणि 100 बॉक्सेस आहेत टाईप बी चे, आणि हे त्या ट्रक मध्ये लोड केलेत आणि इट वेट्स 10 टन्स. त्या ट्रकचं वजन किती होते 10 टन्स. तर मग या ठिकाणी या कंडिशनहून, ही जी कंडिशन आहे इथून इथपर्यंत, तर ही पहिली कंडिशन आहे, या पहिल्या कंडिशनहून आपल्याला हे पहिलं इक्वेशन मिळाले. आता मला सांगा, हे 150, 100 आणि 10,000 हे कशाने डिवाइड होतात, कशाने डिवाइड करता येतात, हे तिन्ही नंबर कशाने डिवाइड होतात, हे तिन्ही नंबर कशाने डिवाइड होतात बघा, 5 ने. 5 पेक्षा मोठा नंबर काय 10. 10 पेक्षा अजून आहे का कोणता नंबर त्याने डिवाइड होतो, 50 का 15, 15, 50. बघा 50 ने होतेत का नाही, 50, 53 जा 150, 52 जा आणि 50 200 जा, तर हे तिन्ही पण डिवाइड होतात 50 ने. तर डिवाइडिंग बोथ साइड्स बाय किती 50. तर 50 ने जर डिवाइड केलं तर काय होते बघा, काय प्रॉब्लेम, तर आता 50 ने डिवाइड केल्यावर काय होते, 51 जा 53 जा, 51 जा 50, 51 जा 52 जा आणि 52 जा 100, आणि हे 2 झिरो राहिले, हे 2 झिरो इथे लिहून घ्यायचे. इक्वेशन काय तयार झालं आपलं, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. याला इक्वेशन नंबर आता आपण देऊ शकतो 1. पहिले इक्वेशन आलं. आता काय करायचं आपल्याला, दुसरं एक इक्वेशन काढावं लागते, तर ते दोन इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला व्हॅल्यू काढावं लागेल एक्स आणि वाय ची. तर दुसरं इक्वेशन काढायचं आहे आपल्याला. आता दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिले, आता मला दुसरं इक्वेशन तुम्ही सांगायचं, नीट लक्ष द्या बघा. दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय दिले, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए आर लोडेड इन द ट्रक. आता दुसरी कंडिशन चालू झाली, नीट लक्ष द्या, दुसरी कंडिशन आहे बरं का आता ही. तर दुसऱ्या कंडिशनवरून तुम्हाला इक्वेशन तयार करून मला सांगायचं काय दिलंय, 260 boxes of type A are loaded in a truck. It can still accommodate 40 boxes of type B. जर
टाईप ए चे जर 260 बॉक्सेस घेतले असतील तर टाईप बी चे त्या गाडीमध्ये त्या ट्रक मध्ये किती बसतात? 40 बॉक्सेस बसतात. सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. फुल्ली लोडेड म्हणजे किती किलो? 10 टन. 10 टन. तर फाइंड द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स. जे टाइप ए किंवा टाइप बी चं जे बॉक्स आहे त्याचं वजन एक याचं आपल्याला फाइंड करायचं. तर हे सेकंड कंडिशन म्हणून आता इथं दुसरं इक्वेशन मला सांगा बरं काय? 260x plus 40y into 10 is equal to 10. इज इक्वल टू 10 नाही 10,000 kg. बरोबर आहे? बरोबर आहे तुझं. बघा काय येईल इक्वेशन, नीट लक्ष द्या. काय आहे इथं? टाईप ए चे किती बॉक्सेस आहेत? 260. टाईप बी चे किती बॉक्सेस आहेत? 40. आणि टोटल वजन ट्रकचं एवढा लोड बसते त्याच्यामध्ये 10,000. आता मला सांगा ए टाईपचा बॉक्स आहे त्याचं वजन आहे x kg. असे 260 बॉक्सेस आहेत तर 260 बॉक्सेसचं वजन किती? 260x. त्यानंतर बी टाईपचा एक बॉक्स आहे त्याचं वजन y kg आहे. तर असे 40 बॉक्सेस आहेत तर 40 बॉक्सेसचं वजन किती? 40y इज इक्वल टू 10,000. बरोबर आहे? तर ह्या ठिकाणी हे दुसरं इक्वेशन तयार होते. तर हे जे दुसरं इक्वेशन आहे इथं लिहितो 260x plus 40y is equal to 10,000. तर हे दुसरं इक्वेशन मध्ये मला सांगा ह्या इक्वेशनला कोणत्या नंबरने आपण डिवाइड करू शकतो? जसं इथं पहिल्या ह्याला आपण 50 ने डिवाइड केलं तसं याला कशाने डिवाइड करू शकतो? 20. बघा 20 पेक्षा मोठा नंबर आहे का कोणता? 22 ज 40. 40. ठीक. बघा अजून कोणता नंबर आहे का 20 पेक्षा मोठा? मग तर बघ या इक्वेशनला मग काय करू, हे जे दुसरे हे जे इक्वेशन आहे याला आधी डिवाइड करू. तर डिवाइडिंग both sides by 20. 20 ने डिवाइड केल्यावर किती येते बघा? 260x upon 20, 40y upon 20 आणि 10,000 upon 20. 0 0 कॅन्सल. 2 1 जा 2 1 जा 2 3 जा 0 0 कॅन्सल. 2 1 जा 2 2 जा 0 0 कॅन्सल. 2 1 जा 2 5 जा 0 0. तर काय आलं इक्वेशन आपलं? 13x plus 2y is equal to 500. याला इक्वेशन नंबर किती द्यायचं? इक्वेशन नंबर 2. आता हे जे दोन इक्वेशन आलेत तर नीट ऑब्झर्व करा. इथं y चा कोएफिशियंट 2 आहे, इथं पण y चा कोएफिशियंट 2 आहे, पण हे प्लस आहे हे पण प्लस आहे. तर हे दोन इक्वेशन ऍड करायचे का सबट्रॅक्ट, जेणेकरून हा y कॅन्सल करता येईल आपल्याला? सबट्रॅक्ट करायची. व्हेरी गुड. तर काय करणार? सबट्रॅक्ट इक्वेशन कोणतंही घ्या, 1 2 घ्या, 2 1 घ्या. सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 म्हणजे या 2 ला 1 पासून सबट्रॅक्ट करायचं. तर इथपर्यंत तुम्हाला. तर इथं बघा आपण काय केलं, हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर इथं x ची व्हॅल्यू फाइंड केली. x ची व्हॅल्यू आली 30. मग ही जी 30 व्हॅल्यू आली ती इक्वेशन, हे जे इक्वेशन 1 आहे त्यामध्ये पुट करायची. x च्या ठिकाणी 30 टाकलं तर इथं 90 plus 2y is equal to 200. 90 इकडे राईट साइडला आला -90. 200 minus 90 110. आता y is equal to 110 upon
2, 2 1 जा 2 5 जा 10, 1 राहिला, परत 10, 2 5 जा 10. y ची व्हॅल्यू किती आली? 55. तर या क्वेश्चन मध्ये टाइप ए जे बॉक्स होता त्याचं वजन किती घेतलं होतं आपण? x kg. म्हणजे टाइप ए चा बॉक्सचं वजन किती झालं? 30 kg. आणि टाइप बी च्या बॉक्सचं वजन किती झालं? 55 kg. तर इथं आता शेवटी स्टेटमेंट लिहा. काय लिहिणार स्टेटमेंट? वेट ऑफ टाइप ए बॉक्स इज किती? टाइप ए चा बॉक्स काय आहे? 30 इज 30 kg and that of type B box is 55 kg. तर हे जे आपलं उत्तर आले हे बरोबर आहे का नाही सुद्धा तुम्ही चेक करू शकता. कसं चेक करायचं बघायचं का? तर बघा काय करायचं, ह्या कोणतंही इक्वेशन घ्या. हे आपलं आन्सर या ठिकाणी कंप्लीट झाले. पण आता मी तुम्हाला आन्सर कसं आपलं चेक करायचं हे सांगतोय मी तुम्हाला. तर इथं बघा हे कोणतंही इक्वेशन घ्या या दोन्ही पैकी. तर या इक्वेशन हे जे इक्वेशन आहे पहिलं, यामध्ये राईट हँड साइड किती आहे आपली? 200. आपली लेफ्ट हँड साइड पण 200 आली पाहिजे. तर किती आहे? 3x प्लस 2y. 3 इंटू x ची व्हॅल्यू किती? 30. 2 इंटू y ची व्हॅल्यू किती? 55. 3 इंटू 30 किती येते? 90. 2 इंटू 55 किती येते? आणि 90 प्लस 110 किती येते? आलं का? RHS इक्वल टू LHS. तर याच्याहून तुम्ही तुमचं उत्तर सुद्धा करेक्ट आहे का नाही हे चेक करू शकता. कोणतेही इक्वेशन पहिला यूज करा नाही तर दुसरा करा, ते आलं पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचा आन्सर पण चेक करू शकता. आउट ऑफ 1900 किलोमीटर 1900 किलोमीटर पैकी विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. विशालनी काय केलं? काय डिस्टन्स बसनी ट्रॅव्हल केलं. अँड सम बाय एरोप्लेन. आणि काय डिस्टन्स एरोप्लेननी ट्रॅव्हल केलं. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. बसची जी ॲव्हरेज स्पीड आहे ती आहे 60 किलोमीटर पर आवर. तर हे 60 किलोमीटर पर आवर ही बसची स्पीड दिली आपल्याला, बरोबर आहे? हा. अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. एका तासामध्ये 700 किलोमीटर जाते एरोप्लेन. आणि ही जी बस आहे ती एका तासामध्ये 60 किलोमीटर जाते. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. मग ही जी पूर्ण जर्नी आहे 1900 किलोमीटरची, ही पूर्ण करायला किती वेळ लागते? 5 तास लागतात. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. मग त्या विशालने हे जे 1900 किलोमीटर डिस्टन्स आहे टोटल बसनी आणि कशाने ट्रॅव्हल केलेले? एरोप्लेननी. तर त्यापैकी मग त्यांनी बसनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले? किती? एकूणी 1900 किलोमीटर हे बसनी आणि एरोप्लेनने दोन्हीनी मिळून ट्रॅव्हल केले. आणि आपल्याला प्रश्नामध्ये विचारले फक्त बसनी किती डिस्टन्स त्यांनी ट्रॅव्हल केले. आलं का लक्षात? क्वेश्चन समजला? चल आता क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. आता मला सांगा, तुम्हाला एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले हे माहिती का? माहित नाही. आणि बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले माहिती का? बसने एक्झॅक्ट एरोप्लेनने किती केले आणि बसने किती केले. स्पीड दिलीये, स्पीड दिली. स्पीड म्हणजे डिस्टन्स का? नाही. मग डिस्टन्स माहित नाही आपल्याला, बरोबर आहे का? मग इथं काय करायचं? आधी सुरुवातीला आपल्याला माहित नाही, दोन्ही पण माहित नाही. बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले आणि एरोप्लेननी पण किती केले. तर काय करायचं? सुरुवातीला हे दोन्ही घ्यायचे, एक्स आणि वाय.
तर पहिल्यांदा स्टेटमेंट काय लिहिणार, लेट काय लिहायचं, लेट द डिस्टन्स विशालच आहे ना, या विशालनी हे जे डिस्टन्स आहे ट्रॅव्हल्ड बाय बस, बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं त्यांनी माहिती का आपल्याला, लेट द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस बी x किलोमीटर, बरोबर आहे. आणि बाय एरोप्लेन किती, एरोप्लेनने किती बी y किलोमीटर. हे समजलं मी पहिलं वाक्य जे लिहिलंय. हा, आता मला सांगा पहिल्या कंडिशन नुसार, पहिली कंडिशन काय आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर. तर पहिली कंडिशन आपल्याला, पहिल्या कंडिशननी आपल्याला पहिलं इक्वेशन लिहायचंय. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन काय आहे मला सांगा, टोटल डिस्टन्स किती आहे, 1900 किलोमीटर. समजा हे 1900 किलोमीटर डिस्टन्स आहे, समजा इथून एवढं, ह्याच्यापैकी अर्ध बसनी आणि अर्ध एरोप्लेनने गेले. तर हे अर्ध जे आहे बसनी ते किती आहे x, आणि एरोप्लेनने किती आहे y, आणि हे टोटल किती आहे 1900 किलोमीटर. तर इक्वेशन एक तयार होते का बघा इथं पहिल्या कंडिशन नुसार. इक्वेशन काय तयार होते इथं, टोटल डिस्टन्स आहे एवढं किलोमीटर, इथं हे जे पहिलं बसनी डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय x किलोमीटर, एरोप्लेननी y किलोमीटर, दोन्हीची बेरीज किती 1900 किलोमीटर. इक्वेशन काय तयार होते सांगा अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, या कंडिशन नुसार. हे जी गिवन कंडिशन आहे त्याच्यानुसार इक्वेशन सांगायचे. आता सांगितलं मी तुम्हाला, x प्लस वाय इज इक्वल टू 1900, कारण की बसनी डिस्टन्स कव्हर केलंय x किलोमीटर, एरोप्लेननी डिस्टन्स केलंय कव्हर y किलोमीटर, आणि दोन्हीची बेरीज किती आहे 1900 किलोमीटर. तर ह्याला इक्वेशन नंबर 1 म्हणू शकतो. समजलं का पहिलं इक्वेशन, पहिली कंडिशन. आता इथं काय दिलंय आपल्याला, जी बस आहे ती बसनी, जे बसला किती टाइम लागलाय, बसला आणि त्या एरोप्लेनला या दोन्हीचा मिळून किती टाइम लागलाय त्याला ट्रॅव्हल करायला, 5 आवर्स. तर तुम्हाला माहिती का बसने किती आवर्स लागले आणि एरोप्लेनने किती आवर्स लागले माहिती का, नाही माहिती. मग आपल्याला काय करायचंय, पण एवढं माहिती ना तुम्हाला, बसनी जेवढा टाइम लावलाय प्लस एरोप्लेननी जेवढा टाइम लावलाय हे दोन्ही इक्वल टू 5 आवर्स. हे एक इक्वेशन येईल, बरोबर आहे का, एक डिस्टन्स आलं आणि दुसरं टाइमचं. पण आता काय करायचंय, हे जे टाइमचं आहे का त्याच्यामध्ये आपल्याला टाइम काढावं लागेल. टाइम काढण्याचा फॉर्म्युला काय आहे बघा, आता हे स्पीडचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. हा टाइम इकडे जर आणला आपण, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता मला सांगा बसचा टाइम कसा काढणार, तर बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं x किलोमीटर, बसची स्पीड काय होती 60 किलोमीटर पर आवर. तर आलं का टाइम, बसचा टाइम x अपॉन 60, बरोबर आहे. आता असाच मला एरोप्लेनचा टाइम सांगा, डिस्टन्स आहे y किलोमीटर आणि स्पीड आहे 700 किलोमीटर पर आवर. तर एरोप्लेनने टाइम किती लागला y अपॉन 700 किलोमीटर, आणि हे दोन्ही टाइमची बेरीज किती आहे, बसचा टाइम प्लस एरोप्लेनचा टाइम इज इक्वल टू किती 5 आवर्स, बरोबर आहे का. तर इथे एक इक्वेशन मिळालं आपल्याला.
तर इथं आता आपल्याला कळालं की बसनी टाइम एवढा लागतंय, एरोप्लेननी टाइम एवढा लागतंय. आता ते लिहून घेऊ आधी आपण. तर इथं टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर, एवढं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी किती टाइम लागतो बाय बस? बघा मी काय लिहिले, टाइम रिक्वायर्ड टू कव्हर x किलोमीटर बाय बस. बसनी किती टाइम लागणार x किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी? आताच आपण काढलं ना, बसचा टाइम किती, डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती बसचं x आणि टाइम किती, स्पीड किती 60. तर x अपॉन 60 एवढा टाइम झाला का नाही? तसंच मला टाइम सांगा, हे बसचं सांगितलं तुम्ही, तसंच टाइम रिक्वायर्ड टू कव्हर किती डिस्टन्स y किलोमीटर बाय कशाने, एरोप्लेन. किती येणार सांगा, एरोप्लेनने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, y अपॉन 700. तर इथपर्यंत समजलंय का? आता ही सेकंड कंडिशन लिहायची आपल्याला. कोणती सेकंड कंडिशन? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे की इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. पूर्ण करण्यासाठी 5 तास लागले. तर 5 तास म्हणजे बसने किती टाइम लागला, x अपॉन 60. त्यानंतर एरोप्लेनने किती लागला, y अपॉन 700. आणि या दोन्हीचं ऍडिशन किती आहे, 5. तर एक इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळालं. आता याला सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह करायचं, तर इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं. काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय. कसं करायचं क्रॉस मल्टिप्लाय, x इंटू 700 x, y इंटू 60 y, आणि खाली काय करायचं 60 इंटू 700 इज इक्वल टू काय 5. आता काय करणार, हे जे डिनॉमिनेटर मध्ये आलंय त्याला काय करता येईल आपल्याला, हे जे डिनॉमिनेटर मध्ये आलंय याला काय करायचं, राईट साइडला न्यायचं. तर काय येते बघा, 700x प्लस 60y इज इक्वल टू किती, 5 इंटू 60 इंटू 700. एवढं समजलं. आता हे काय, आता बघा या ठिकाणी हे मल्टिप्लाय करून घेऊ. 700 इंटू x हे 700x, 60y, या तिन्हीचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे येते बघा 21,000. किती येते 21,000. तर याला आपण जर डिवाइड केलं, या दोन्ही साईडला कशाने डिवाइड करू शकतो आपण, 50. 60 डिवाइड होते का 50, 21 होते का डिवाइड, डिवाइडिंग बोथ साइड्स बाय. तर आपण काय करू शकतो 10 ने डिवाइड करू, कारण की 60 आता इथं 7 आहे, इथं 21, हे 7 ने डिवाइड होतात पण हे 60 होत नाही 7 ने डिवाइड. त्याच्यामुळे काय करायचं 700x अपॉन 10, 60y अपॉन 10, 21,000 अपॉन 10, 0 0 0 0, इथं पण 0 0. काय इक्वेशन मिळालं, 700x प्लस 6y इज इक्वल टू 70 फक्त. व्हेरी गुड. 70x प्लस 6y इज इक्वल टू 2100. तर आता आपण याला इक्वेशन 2 देऊ. तर इक्वेशन 1 आणि 2 मिळालं आपल्याला. आता इक्वेशन आणि 1 आणि 2 जर नीट बघितलं, आता सॉल्व्ह करायचे.
तर इथं XY आहे आणि इथं 70x प्लस 6y. तर काय करावं लागेल इथं 6y आहे, इथं पण 6y आणायचं असेल तर याला कशाने मल्टिप्लाय करायचं इक्वेशन 1 ला. बघा इथं 6y आहे ना या दुसऱ्या इक्वेशन मध्ये, मग इथं पण 6y आणायचं, तर या इक्वेशनला पूर्ण इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करायचं? 70. या y च्या ठिकाणी मला 6 आणायचे, या y च्या ठिकाणी 6 आणायचे, तर या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करू? बघा अरे 6 नी मल्टिप्लाय करावं लागेल ना त्या इक्वेशनला, बरोबर आहे का? तर इथं काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 6. तर पहिल्या इक्वेशनला 6 नी मल्टिप्लाय करायचं, 6 इंटू x प्लस वाय इज इक्वल टू 1900. 6 इंटू एक्स किती येते, 6 इंटू वाय किती येते, आणि 6 इंटू 1900 किती येते? तर हे येते बघा, हे 1900 हे येते 11400. याला इक्वेशन नंबर आता देऊया, फर्स्ट सेकंड झालं, याला थर्ड. आता तिसरं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन याच्यामध्ये 6y आले, इथं पण प्लस 6y आणि तिथं पण प्लस 6y. मग हे दोन्ही y जर कॅन्सल करायचं म्हणलं तर इथं ऍड करावं लागते, हे का सबट्रॅक्ट करायचे? सबट्रॅक्ट. मग इथं काय करणार, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 फ्रॉम 2 न तिसरं दुसऱ्यामधून. तर जे दुसरं आहे ते इक्वेशन काय आहे सांगा मला, दुसरं इक्वेशन काय आहे, 70x प्लस 6y इज इक्वल टू 21,000. आणि हे तिसरं इक्वेशन काय आहे आपलं, 6x प्लस 6y इज इक्वल टू 11,400. आता सबट्रॅक्ट करायचं आहे, इथं सबट्रॅक्ट केलं, इथं पण सबट्रॅक्ट, इथं पण. तर हे दोन्ही पण 70x मायनस 6x, 70x मायनस 6x इज इक्वल टू 21,000 मायनस 11,400. सांगा 21,000 मधून 11,400 जर मायनस केलं तर हे येते 9,600 येते. ठीक आहे. आता काय करायचं, x ची व्हॅल्यू फाइंड करायची. काय करणार, x इज इक्वल टू किती येणार, 9,600 डिवायडेड बाय 64. आता हे दोन्ही कशाने डिवाइड होतात, कशाने डिवाइड होतात हे दोन्ही, कोणत्या टेबल मध्ये येते, 96 आणि 64 बघा. च्या टेबल मध्ये येते का बघा, 16 4 जा 64, 16 6 जा 96, 16 4 जा 64, 16 6 जा, आणि हे 2 0 इथं, बरोबर आहे. आता 600 ला 4 ने डिवाइड करता येते का, 600 ला 4 ने बघा, 4 1 जा 2 राहिले, 20, 4 5 जा 20, आणि हे 0 किती राहिले मग, x is equal to 150. तर x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, आणि क्वेश्चन मध्ये आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची होती बघा, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय. बघा क्वेश्चन मध्ये काय विचारले, तर क्वेश्चन मध्ये काय विचारले, डिस्टन्स
फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. बसने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय x किलोमीटर आणि x ची तर व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती आली म्हणजे त्या बसने किती किलोमीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं तर इथं आपण आता स्टेटमेंट लिहायचं द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड चालते तसं डिस्टन्स ट्रॅव्हल बाय असं करायचं द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल the distance we shall traveled by bus is 150 किलोमीटर. समजलं का काय दिले बघा a 2-digit number and the number with digits interchange add up to a 143. काय दिलंय 2 डिजिटचा नंबर आहे आणि दुसरा आहे विथ डिजिट्स इंटरचेंज ऍड अप टू 143. म्हणजे फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे 2 डिजिटचा नंबर एक धरूया आपण समजा फॉर एक्झाम्पल हा आता ह्याचं जे काही उत्तर आहे का मी तेच घेतो म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट लक्षात येईल. तर एक नंबर आहे 58 ह्याला जर उलट केलं आपण 85 तर या दोन्हीचं ऍडिशन किती येते कळालं का याचा या पहिल्या लाईनचा अर्थ कळाला 2 digit numbers and the number with digits interchange डिजिट इंटरचेंज झाले ना 8 इकडे 5 ऍड अप टू 143. समजलं आता पुढचं बघा इन द गिवन नंबर द डिजिट्स इन द युनिट प्लेस इज 3. गिवन नंबर मध्ये डिजिट इन द युनिट प्लेस किती आहे 3 मोर देन द डिजिट इन द टेन्स प्लेस. ही एक कंडिशन दिली आपल्याला द डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 मोर देन डिजिट इन द टेन्स प्लेस. आता नीट लक्ष द्या याचा पण अर्थ सांगतो तुम्हाला डिजिट इन द युनिट प्लेस बघा युनिट या दोन्ही पैकी युनिट प्लेस कोणची ही युनिट प्लेस आहे आणि ही टेन्स प्लेस आहे. तर काय म्हणते डिजिट इन द युनिट प्लेस इज 3 मोर देन द डिजिट इन द टेन्स प्लेस. टेन्स प्लेसला नंबर काय आहे 5 5 मध्ये जर 3 ऍड केलं तर किती येते 8 येते. झालं का द डिजिट इन द युनिट प्लेस हा काय युनिट प्लेस वरचा डिजिट काय 3 नी मोर आहे या टेन्स प्लेस वर जो डिजिट आहे त्याच्यापेक्षा 3 नी मोर आहे. हे समजलं आता. फाइंड द ओरिजिनल नंबर मग तो नेमका तो नंबर काय आहे जसं मी इथं तुम्हाला डायरेक्ट सांगितलं उत्तर पण आपल्याला हा 58च कसा काढायचा हे बघायचं आपल्याला हे सोडून काढायचे उत्तर. तर प्रश्न समजला का फाइंड द ओरिजिनल नंबर ऑनलाइन समजला का बघा आता नेक्स्ट बघा लेट द डिजिट इन द युनिट प्लेस इज x. आता हे जे युनिट प्लेस वर नंबर आहे बघा युनिट प्लेस आणि टेन्स प्लेस आपल्याला माहित नाही कोणता नंबर आहे तर युनिट प्लेस वर आपण नंबर घेतला x. लेट द डिजिट इन द युनिट प्लेस इज x and that in the tens place is tens place वर y घेतला. the number equal to तर तो नंबर काय होईल नंबर कसा येतो माहिती का बघा मला सांगा युनिट प्लेस म्हणजे काय असते 1 असते टेन्स प्लेस म्हणजे काय असते 10. तर काय करायचं या 10 नी या y ला मल्टिप्लाय करायचं 10 into y प्लस 1 into x. तर हा नंबर काय आला हा नंबर आहे. आता आता सांगतो दुसरं एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला बघा हे टेन्स आहे हे युनिट आहे. समजा एक नंबर मी घेतला 72 फॉर एक्झाम्पल ह्याची युनिट प्लेस आहे 1 ह्याची टेन्स प्लेस आहे 10. आता मी काय केलं या 10 ने 7 ला मल्टिप्लाय केलं 10 7 चा प्लस 1 into 2 1 into 2 तर इथं काय 10 7 चा 70 1 into 2 2 70 plus 2
आलं का 72? हा तर ह्या ठिकाणी बघा म्हणजे हा नंबर कसा आला, द नंबर इक्वल टू, तर इथं काय येईल या बॉक्स मध्ये, काय येईल सांगा, 10y, 10y प्लस x. समजलं? हा ना, पण ते खाली आपण आधी थोडीच खाली वाचणार आहेत, आपण आधी वरच वाचणार, बरोबर आहे का? आता बघा काय दिलंय पुढे, इथपर्यंत समजलंय आता तुम्हाला. लक्ष द्या, झेन पिचिक बेंच पे बैठो. हाँ नहीं तो यहाँ पे बैठो, पीछे बैठो, चलो. हाँ, उसको डिस्टर्ब मत करो. हाँ, बघा, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज. आता नंबर इंटरचेंज केले, ते डिजिट्स काय केले, इंटरचेंज केले. इंटरचेंज केले म्हणजे काय, x च्या ठिकाणी काय येणार, x च्या ठिकाणी y, आणि y च्या ठिकाणी काय येणार, x. मग काय आला नंबर, 10x प्लस y. तर इथं काय येणार मग, 10x प्लस y. इंटरचेंज करून आला का नंबर 10x प्लस y. इथपर्यंत समजलं? आता नेक्स्ट बघ काय दिले, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर प्लस द नंबर ऑब्टेन्ड बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स इज इक्वल टू 143. आपण सुरुवातीलाच पाहिलं ना की पहिला हा नंबर आहे, ते डिजिट जर इंटरचेंज केले तर हा येतो, दोन्हीची बेरीज केली तर 143. पण हा नंबर माहित नाही आपल्याला आणि हा पण नंबर माहित नाही, पण इकडे आपण काढलेत ना ते दोन नंबर, हा एक आणि हा एक, हे दोन नंबर, हे पहिला नंबर आहे ओरिजिनल नंबर, नाही का म्हणलं इथं, बघा इथं ओरिजिनल नंबर म्हणलं होतं ना कुठतरी, द नंबर हे म्हणजे मेन नंबर, इथं फाइंड द ओरिजिनल नंबर म्हणले. हा, तर ओरिजिनल नंबर म्हणजे हाच झाला ना 10y प्लस x, आणि त्याला इंटरचेंज केल्यानंतर हा नंबर आला, या दोन्हीची बेरीज किती झाली 143. मग इथं काय झालं बघा, इथं पहिला नंबर लिहिलाय 10y प्लस x, म्हणजे कोणता लिहिलाय, हा पहिला ओरिजिनल लिहिलाय. ह्याच्यामध्ये ऍड करायचा कोणता, हा इंटरचेंज केलेला. हा 85 नाही, हे आपल्याला हे नंबर माहित नाहीत ना, इकडले वापरावं लागते ना आपल्याला. मग इथं काय लिहावं लागेल, 10x प्लस, बरोबर आहे का, 10x प्लस y. हा 10x प्लस y, म्हणजे या दोन्ही नंबरची बेरीज किती आली 143. आता ह्याला काय करायचं आपल्याला, आता इथं x आले बघा, x आणि इथं बॉक्स दिलाय, इथं y आणि बॉक्स दिलाय. तर इथं मला सांगा 10y प्लस y किती येते, 10y प्लस y 11y. तर मी इथं 11y लिहू का, आणि x मध्ये सांगा 10x प्लस x किती येते 11x, तर इथं लिहू का 11x. आता काय करायचं, या ठिकाणी हे बघा, इथं x आलं, इथं y आलं, इथं x आलं, y आलं, हे 11 कुठे गेले मग, आणि इकडे बॉक्स मध्ये काय करायचं, आता हे 11 कॅन्सल झाले, म्हणजे डिवाइड बोथ साइड बाय कशाने, 11 ने. इथं 11, इथं पण 11, आणि इथं पण 11. 143 ला आता हे 11 कॅन्सल, म्हणजे इथं x राहिला फक्त, हा 11 कॅन्सल, इथं y राहिला, आणि 143 ला 11 ने डिवाइड करायचं, 11 वन जा 11, आणि 11 थ्री जा 33, म्हणजे इथं किती आलं, x प्लस y इज इक्वल टू 30. समजलं या इक्वेशन 1 पर्यंत. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन काय दिली, सेकंड कंडिशन की डिजिट इन द युनिट प्लेस, युनिट प्लेस वरचा जो डिजिट आहे बघा, आपण घेतलं होतं इथं 58 आणि 85. तर इथं काय आहे बघा, फ्रॉम द सेकंड कंडिशन डिजिट इन द युनिट प्लेस, युनिट प्लेस वर जो डिजिट आहे हा युनिट प्लेस वर आहे, हा टेन्स, तर तो काय इक्वल टू डिजिट इन द टेन्स प्लेस, टेन्स प्लेस वर जे डिजिट आहे म्हणजे कोणता 5. तर 5 म्हणजे नेमका कोणता, काय दिले, डिजिट इन द युनिट प्लेस, युनिट प्लेस वर जो नंबर आहे तो काय आहे 8 आहे. डिजिट इन द टेन्स प्लेस काय आहे 5 आहे, 5 प्लस 3 किती येते 8. मग ह्या ठिकाणी काय येणार 5 येणार का, 5 म्हणजे कोणता आहे टेन्स प्लेस वर, टेन्स प्लेस वर कोणता घेतलाय आपण, इथं टेन्स प्लेस वर काय घेतलंय
फाय माहिती का आपल्याला? माहित नाही ना. मग टेन्स प्लेस वर काय आहे? वाय आहे ना. मग इथं काय लिहावं लागेल? फाय लिहायचं का वाय लिहायचं? वाय लिहायचं. कळलं? आता इथं काय येईल? हा वाय इकडे लेफ्ट साइडला आला. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे दुसरं इक्वेशन. हा पहिला इक्वेशन. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. आता काय केले बघा इथं? इथं प्लस वाय आहे, इथं मायनस वाय आहे. म्हणजे हे दोन्ही कॅन्सल करायचे असतील तर काय करायचे? ऍड करायचे का सबट्रॅक्ट करायचे? दोन्ही साइन वेगवेगळे तर ऍड करावं लागेल. इक्वेशन 1 आणि 2. तर बघा इक्वेशन 1 आणि 2 ऍड केलं. इक्वेशन 1 काय आहे इथं लिहून घेऊ आपण. 1 आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 13 आणि दुसरं इक्वेशन काय आहे? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. हे दोन्ही ऍड करायचे. तर हे कॅन्सल. एक्स प्लस एक्स 2x आलं. 13 प्लस 3 16. या 2 नी या 16 ला डिवाइड केलं. किती आलं? 2 8 जा. आलं का 8? आता बघा. पुट द व्हॅल्यू ऑफ x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? x प्लस वाय इज इक्वल टू 13. तर इथं काय करायचं? x ची व्हॅल्यू पुट करायची 8. 8 प्लस y इज इक्वल टू 13. मग इथं काय येणार? y इज इक्वल टू 8 इकडे आल्यानंतर काय होईल? 13 मायनस 8. 13 मायनस 8 किती येते? 5. बरोबर आहे? y ची व्हॅल्यू आली 5. मग इथं काय आहे? इथं y ची व्हॅल्यू जर 5 टाकली आपण आणि x ची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 8. तर काय येते? 10 5 जा 50 प्लस 8. 50 प्लस 8